भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी इथं वज्रेश्वरी योगिनी माता मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही चैत्रोत्सव मोठ्या उत्साहात आजपासून 3 दिवस असणार आहे। माता रेणुका, वज्राई माता आणि कालिका माता अशा 3 देवींच्या मूर्ती या मंदिरात असून या देवींची पेशवे काळापासून चैत्रोत्सव 3च संपन्न होत असतो। पहिल्या दिवशी देवींना अभिषेक, पूजा अर्चा, दीपपूजन, दुसऱ्या दिवशी भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम, त्याचबरोबर शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजता मोठ्या उत्साहात वाजत गाजत पालखी सोहळा संपन्न होतो। या पालखी सोहळ्यात ठाणे जिल्ह्यासह लगतच्या उपनगर परिसरातून भाविक सहभागी होत असतात। तर मातेच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून नागरिक येत असतात। मी जवळजवळ 40 वर्षापासून इथे येतोय। फक्त काय देवीला भक्तिभावाने नमस्कार करणं आणि आजपर्यंत अनुभव आहे। आज माझं 83 वय झालेलं आहे, तरी पण देवी मातेच्या कृपेने मी शरीराने तंदुरुस्त आहे। फक्त थोडे बारीक सारीक आजार आहेत, हे देवीचीच कृपा मी मानतो। आम्ही निजामाबाद, आंध्र, तेलंगणा पासून आलो। आम्ही दरवर्षी येतो इथे वज्राबाईला दर्शन करायला। सहकुटुंब आलो। काय तुमचा अनुभव काय? इथे आल्यावर खूप छान पॉझिटिव्हिटी वाटते, मनाला शांत वाटते। येऊन जरा बसतो, इकडचं बघतो। जत्रा वगैरे आहे, ते जत्रा अटेंड करायला पण आलो आहे। वैशाख चैत्र शुद्ध चतुर्दशी, कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी देवीची महापूजा असते सकाळी 7:30 वाजता। दुसरा दिवस चैत्र अमावस्येला देवीची दीपपूजा असते आणि तिसरा दिवस म्हणजे वैशाख शुद्ध प्रतिपदेला देवीचे रात्री 12 वाजता भव्य दिव्य अशी पालखी सोहळा निघतो। देवी सकाळी 8 वाजता दुसऱ्या दिवशी मंदिरात येते। 3 दिवसाचा मोठ्या प्रमाणात ही यात्रा बसतो असतो। महाराष्ट्रातून देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या यात्रेसाठी दर्शनासाठी येत असतात। त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची सोय, मंडप व्यवस्था, राहण्याची सोय, जेवणाची सोय आणि टॉयलेट, वॉशरूम वगैरे पासून सगळी सोय देवस्थानी केलेली आहे। ही यात्रा माझ्या मते चिमाजी अप्पांनी ज्या वेळेला मंदिराची स्थापना केली त्यावेळेला स्थापनेचा दिवस म्हणून यात्रेचा दिवस केला असावा। त्याच्या तेव्हापासून आपली यात्रा आणि पालखीचे चालू। त्यामुळे वज्रेश्वरी यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। 3 दिवस चालणारा हा यात्रोत्सव या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक अगदी भक्तिभावानं देवीच्या दर्शनासाठी येत असतात। फक्त महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशभरातून भाविक या यात्रोत्सवासाठी दाखल होत असतात। तर ठाण्यामधील भिवंडी येथील या वज्रेश्वरी मातेच्या दर्शनासाठी भाविक येत असतात।